स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस पार्टी कोपरखेरणे सहकारी भवन हॉल येथे काहीतरी कर नवी मुंबईकर या अंतर्गत वॉट चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। आज जे काही अनिकेत दादाने कार्यक्रम केला आहे, जो म्हणजे वॉर्डमध्ये किंवा काहीतरी कर नवी मुंबईकर हा जो काही अभियान राबवतात आहेत, तो खूप मोठा अभियान आहे की जेणेकरून नक्कीच अनिकेत दादा हे आमदार होणार 100%। कारण की त्यांचं काम ग्राउंड लेवलनी चाललेलं आहे। आज ते छोट्या छोट्या लोकांमध्ये जाऊन सगळ्यांच्या समस्या विचारत आहेत की ज्या समस्यांमुळं आज नवी मुंबईमध्ये जो प्रचंड घोळ झालेला आहे बीजेपीने घोळ करून ठेवलेला आहे, कुठेतरी तो नक्कीच थांबणार। आणि अनिकेत दादाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे की तो नक्कीच आमदार होणार। आम्ही त्याच्या पाठीशी आहोत। माहीत असेल की आम्ही नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या वर्षी काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ सुरू केली होती आणि या लोकचळवळीच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातले विविध समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। मग आरोग्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, आमच्या प्रकल्पग्रस्तांचे जे विषय असतील, मग विजेसंदर्भात जे आहे या चळवळीच्या माध्यमातून लोकांनी खूप मोठा असंतोष आमच्यासमोर मांडला आणि त्याच विषयाला घेऊन आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये काढला होता आणि त्यामध्ये लेखी आश्वासन देखील आम्हाला अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासनाकडून जे आहे ते देण्यात आलं होतं। परंतु आज देखील जे आहे ते या समस्या सुटल्या नाही आहेत आणि कुठेतरी काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा भाग म्हणून जे आहे आम्ही आज चलो वॉर्ड अभियानाअंतर्गत जे आहे आज या ठिकाणी कोपरखेरणा विभागापासून शुभारंभ केलेला आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत, मग मूलभूत सुविधा असतील, आपल्या पाण्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, विजेच्या असतील, ह्या घेऊन जे आहे लोकांमध्ये आम्ही जाणार आहोत आणि नक्की ह्याला जबाबदार कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न जे आहे आम्ही करणार आहोत। आणि निश्चितपणे ज्यांनी इतक्या वर्ष जे आहे सत्ता उपभोगलेली आहे तेच ह्या गोष्टीला कसे जबाबदार आहेत हे लोकांना पटवून देण्याचं काम जे आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। राज्यात बघाल की कोपरखेरणा भागात आता या ठिकाणी जे कार्यक्रम होत आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठ्या समस्या आपल्याला पाहायला भेटत असेल। डीमार्ट असेल, गुलाबसन डेअरीचं असेल किंवा मग राजधानी तीन टाकीचा परिसर असेल, या ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे। आणि मागच्याच आठवड्यात आपल्याला माहीत असेल की पाण्याची मोठी कमतरता या ठिकाणी जी आहे ती झाली होती आणि त्या ठिकाणी महायुतीचे देखील जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, त्यांनी देखील मोर्चा वॉर्ड ऑफिसवर काढला होता। तर एकंदरीत ह्या मूलभूत सुविधा आहेत ह्या देखील या कोपरखेरणा भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सगळ्या गोष्टींना घेऊनच जे आहे मी प्रत्येक वॉर्डमध्ये जे बूथवर जाण्याचा प्रयत्न जे आहे युवक काँग्रेसच्या
माध्यमातून आम्ही करणार आहोत। ह्या 14 गावांच्या संदर्भात जे आहे अजूनपर्यंत आमचं महाविकास आघाडीकडून जे आहे वरिष्ठ पातळीवर कुठल्याच पद्धतीचा अजून निर्णय झालेला नाही आणि निश्चितपणे शहराचा विचार करूनच जे आहे योग्य तो निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडून होईल असं मला विश्वास या ठिकाणी आहे। निश्चितच आपल्याला माहीत असेल की कोविडमध्ये आपल्या नवी मुंबई शहराची काय परिस्थिती झाली होती आणि एक चांगला निर्णय जो आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जो होतोय बेलापूरमध्ये तो झालेला आहे। निश्चितपणे कोविडमध्ये जी परिस्थिती झाली होती ती कुठेतरी आता आपल्याला या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर निश्चितच होणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने बेलापूरला उभारलं आहे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याच पद्धतीचं ऐरोली देखील जे आहे आता ऐरोलीला आपल्याला माहीत असेल की हॉस्पिटल आहे परंतु त्या ठिकाणी सुविधा नाही आहे। तर ह्या सुविधा कशा मिळवून देता येतील हाच प्रयत्न जो आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन